अंतराळाशी निगडीत अशी अनेक रहस्ये आहेत जी अद्याप उलगडलेली नाहीत आणि ज्याची माहिती शास्त्रज्ञांनाही नाही। दरम्यान एक अशीच रहस्यमय घटना समोर आली आहे। एक उपग्रह अवकाशात गायब झाला होता। हा हरवलेला उपग्रह तब्बल 25 वर्षांनंतर सापडला आहे। 1974 मध्ये शीतयुद्धाच्या काळात गुप्त उपग्रहाद्वारे अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला होता। S-73-7 इन्फ्रारेड कॅलिब्रेशन बलून असे या छोट्या उपग्रहाचे नाव आहे। शास्त्रज्ञांनी हा उपग्रह चालवण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा त्याचा काहीच उपयोग झाला नाही। या उपग्रहाची कहाणी एखाद्या रहस्यासारखी आहे। एका माहितीनुसार हा उपग्रह 1990च्या दशकात बेपत्ता झाला होता। त्यानंतर वैज्ञानिकांनी S-73-7 इन्फ्रारेड कॅलिब्रेशन बलून सॅटेलाइटवरून लक्ष वळवलं होतं। शास्त्रज्ञांनी तो शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो सापडला नाही। आता 25 वर्षांनंतर स्पेस फोर्सच्या 18व्या स्पेस डिफेन्स स्क्वॉड्रननं पुन्हा एकदाचा शोध लावला आहे। जेव्हा हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला तेव्हा त्याच्या लॉन्चिंगमध्ये अनेक अडचणी आल्या होत्या। S-73-7 इन्फ्रारेड कॅलिब्रेशन बलून तैनात करण्यात अयशस्वी झाल्यामुळे तो मिशनसाठी निरुपयोगी ठरला। शास्त्रज्ञांनी 1990च्या दशकात उपग्रह ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अवकाशात गायब झाला। 25 वर्ष गायब झाल्यानंतर आता हा उपग्रह पुन्हा दिसून आला आहे। S-73-7 इन्फ्रारेड कॅलिब्रेशन बलून उपग्रहाच्या शोधानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। हा उपग्रह 25 वर्ष रडारपासून दूर कसा राहिला, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। हार्वर्ड स्मिथसोनियन सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्सचे शास्त्रज्ञ जोनाथन मॅकडॉवेल म्हणतात की हा उपग्रह खूपच लहान आहे, ज्यामुळे तो शोधला जाऊ शकत नाही। ते म्हणतात की ज्या वस्तूचा मागोवा घेतला गेला आहे ती उपग्रहाचा भाग, डिस्पेन्सर किंवा फुग्याचा तुकडा असू शकते, त्यामुळे ते रडारवर कमी दिसत आहे। तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।